नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज 26 जुलै 2023 ला राज्य शासनाने गठीत केलेली कमिटी रद्द। राज्य शासनाने केलेली जमिनी पाणी वाटपाच्या विरोधातली कमिटी रद्द। मराठवाड्याच्या पाण्याची तूट रद्द। मराठवाड्याच्या पाण्याची तूट रद्द। मराठवाड्यात पाणी कमी करणारा मंत्री विखे पाटलाचा विखे पाटील मुर्दाबाद, विखे पाटील मुर्दाबाद, विखे पाटील मुर्दाबाद। मराठवाड्याच्या विरोधात असलेला मंत्री विखे पाटील मुर्दाबाद, मराठवाड्याच्या विरोधात असलेला मंत्री विखे पाटील मुर्दाबाद। जमिनी पाणी वाटपाला हरताळ फासणारा विखे पाटलाचा मुर्दाबाद, मराठवाड्यात वाळवंट करणाऱ्या विखे पाटलाचा मराठवाड्यात नवीन औद्योगिकरण होऊ देणारा विखे पाटलाचा देवेंद्र फडणवीसचा मराठवाडा विरोधी राज्य शासनाचा मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या विखे पाटलाचा मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा रमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। मुर्दाबाद मुर्दाबाद विखे पाटील मुर्दाबाद। मराठवाड्याचा टीएमसी पाणी कमी करणाऱ्या शासनाचा मुर्दाबाद मुर्दाबाद विखे पाटील मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद विखे पाटील मुर्दाबाद। छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चैत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गोदावरी खोऱ्यामध्ये मध्य गोदावरी खोऱ्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये आमचं जे 2005ला हे पाणी कमी झालं होतं, यामध्ये जवळपास 50 TMC पाणी आमचं नगर आणि नाशिकच्या लोकांनी पळवलं आणि त्यावर नवीन धरणं बांधली होती। त्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालय तसेच आमच्या मेंढेगिरी समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार समन्यायी पाणी वाटपाचा कायदा अस्तित्वात आला। त्यामध्ये 65% धरणं जोपर्यंत मराठवाड्याची भरणार नाही तोपर्यंत वरची धरणं भरू नये अशा पद्धतीचा कायदा असताना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने आहे, उच्च न्यायालयाचे निकाल आमच्या बाजूने आहे। सर्व निकाल मराठवाड्याच्या बाजूने असतानासुद्धा राज्य सरकारने एक अभ्यास गट नेमला आणि त्या अभ्यास गटामध्ये मराठवाड्याचं 8 TMC पाणी 8% पाणी कमी करण्याची शिफारस त्या अभ्यास गटाने केलेली आहे। आणि ते पाणी कमी करण्याचा घाट आताचे जे जलसंपदा मंत्री आहेत विखे पाटील जे नगरचे आहेत त्यांना मुद्दाम देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणचं गोदावरी खोरे हे त्यांना मंत्रिमंडळात त्यांच्याकडं कार्यभार दिलेला आहे। एका प्रकारे सांगायचं की मी मराठवाड्याच्या बाजूनं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा विरोधी लोकांना मंत्रिपदं द्यायची आणि म्हणून आमचं 8% पाणी कमी होणार आहे। म्हणून तो जो अहवाल आहे तो अहवाल त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यात गोदावरी परिक्रमा सुरू करण्यात येईल आणि गोदावरी परिक्रमेच्या नंतर मराठवाड्यातल्या 1 लाख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार। रमेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य।